आणि म्हणून मी आज एक नवीन योजना तुमच्यासमोर आज आणतोय. 2006 साली याच व्यासपीठावरती इथे उभं राहून मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा विकास आराखडा आणील. महाराष्ट्रामधली लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची कोणी, की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, महाराष्ट्रात ते नेमकं घडलं ते कसं घडलं पाहिजे, अशा अनेक लोकांकडे अनेक योजना तयार आहेत. परंतु सांगायच्या कोणाला, मांडायच्या कोणाला? सरकार म्हणजे कोण? बोलायचं कोणाशी? मांडल्यानंतर, सांगितल्यानंतर ते बघणार कोण आहे? आम्हाला उत्तर कधी मिळणार? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय की ज्या वेबसाईटवरती तुम्ही येऊन तुमचे विचार, पण विचार जय महाराष्ट्र साहेब चालणार नाही साहेब, भावी मुख्यमंत्री तुम्हीच, डिलीट असल्या कुठच्याही गोष्टींना त्या याच्यावरती स्थान नाही. नवा विचार करा. या मोबाईलच्या जोखडातनं बाहेर या. या करमणुकीच्या गटारगंगेतनं बाहेर या. हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल, हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र वाचवावा लागेल. आणि याच्यासाठीचं म्हणून हे पहिलं पाऊल आहे. म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय. आता दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, ही वेबसाईट कशी वापरायची. त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत, 27 विषय आहेत.